एक गल्ली आहे, तिचं नाव आहे लोकशाही गल्ली. ती चालवतात सुभानराव. त्या गल्लीत ना 135 कोटी लोक राहतात आणि बोंबलायला प्रत्येक माणसाचं प्रत्येक विषयावर वेगळं मत आहे. या सगळ्या लोकांना सतत कसं खुश करणार? आणि परत लोकशाही आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी उघडपणे सांगायला तर पाहिजेत आणि काही काही गोष्टी कधी नाही सांगता येत. त्याच्यामुळे आपण सुभानरावांची मजबुरी पण समजू शकतो. त्या इलाक्यामध्ये 2 गुंड राहतात, एक गंगू आणि दुसरा मंगू. गंगू चांगला आहे, त्याचा टेक्नॉलॉजी टाईपचा आहे आणि मंग्या तेल विकतो. एक दिवस सुभानराव पेपरमध्ये वाचतात की गंगू असं म्हणाला की सुभानरावाने त्याला वचन दिलं की याच्यापुढे मंगूकडून तेल विकत घेणार नाही. आली का पंचायत? हो म्हटलं तर गल्लीतले लोक म्हणणार तुम्ही गंगूला घाबरला, तुम्ही गंगूला घाबरला, आणि मंगू चिडणार. आणि नाही म्हटलं असं झालंच नव्हतं तर मग गल्लीतले लोक म्हणणार तुमच्यामुळे टेरिफ आले, तुमच्यामुळे टेरिफ आले, आणि गंगू खवळणार. आणि गंगूला जास्ती भडकवून नाही चालणार. सुभानरावांची कित्येक मुलं आणि नातवंड गंगूच्या घरी काम करतात. त्या मुला नातवंडाची एवढी काय कोणाला पडली नाही आहे. पण शेजारच्याच मोहल्ल्यामध्ये मांचू काका राहतात. त्या मांचू काकांबरोबर लफडं झालं ना तर हा गंगू मित्र म्हणून चांगला आहे, टग्या आहे, आणि त्या गंगूचं डोकं फिरलं ना तर त्या मांचूचा विंचू तात्या कधी करून टाकेल सांगता नाही येणार. मग याच्यातून मार्ग काय काढायचा? 2 उपाय आहेत. एक म्हणजे डिप्लोमसी. काय करायचं की असा एक छोटासा अधिकारी पट करून बिळातून बाहेर येऊन काय तोंडातल्या तोंडात पटपटून लोकांना कळायच्या त्या बिळात गायब होणार. म्हणजे तुम्ही काय बोलताय तेच लोकांना बोंबलायला समजलं नाही तर तुम्ही काय बरोबर चुकीचं बोलताय ते पण कळणार नाही. सगळंच संदिग्ध ठेवायचं. म्हणजे हे कधी कधी इरिटेट होतं, पण हा पण एक चांगला मार्ग आहे. असंच चालू ठेवायचं. एक दुसरी आयडिया आहे, पण कशी सांगणार ना, कारण ज्या माणसाला जी आयडिया आली आहे तो पण छोटासा गंगूच आहे. पण सांगून बघूया. काय करायचं? सुभानरावांनी म्हणायचं हो हो आला होता फोन. त्याच फोनमध्ये मी त्यांना असं म्हटलं की गंगू आणि मंगूची मैत्री करून देतो आणि त्याच्या बदल्यात 50% टेरिफ उठवायची घोषणा करणार आहेत. आता बॉल गंगूच्या कोर्टमध्ये आहे. आता बोला, फोन झाला होता का, त्याच्यात हे बोलणं झालं होतं का, मग ते बोलणं पण झालं असेल. हिंदीमध्ये एक म्हण आहे, कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली. अरे गंगू गुंडा आहे, तो तेली पण गुंडा आहे. पण राजा भोज कितीही चांगला असला तरी कधी कधी थोडीशी गुंडगिरी तो बनते आहे ना, डॉक्टर रवी गोडसे.